गोष्टीचं नाव आहे एका नवीन देवस्थानाचा जन्म. जून महिन्यातल्या एका सकाळी एक भला मोठा वानर आमच्या गावामध्ये आला. एकटा, त्याचा गोतावळा त्याच्या मागं नव्हता. आता माणदेशातलं गाव, आधी माणदेशामध्ये झाडं कमी असली तर बाभळीची, लिंबाची असली झाडं, त्यामुळं माकड, वानर असला प्राणी चुकून कधीतरी गावात यायचा. आणि आला म्हणजे लोकांचा त्याच्यासंबंधीचा भक्तिभाव फार असा उफाळून यायचा. प्रत्यक्ष हनुमान गावामध्ये आला असं वाटायचं. त्यात हा जो वानर आला टाण टाण उड्या मारत, तो गाव मारुतीच्या देवळामध्ये शिरला. देवळात शिरला, पार गाभाऱ्यात गेला. त्याचं देवाचं काय बोलणं झालं कुणाला ठाऊक. बाहेर आला आणि शिखरावर जाऊन उन्हाला शेपूट हलवत असा बसून राहिला. आता ही गोष्ट बघून ती बापू गुरवाच्या बायकोनं बघितली. पोराला पाजत ती आपल्या अंगणात बसलेली होती. एवढा मोठा वानर आला, देवळात गेला, गाभाऱ्यात गेला आणि पुन्हा येऊन शिखरावरच बसला. म्हणताना तिला वाटलं की गुरवाला ही बातमी कळायला पाहिजे होती, कारण गुरव रोज पूजा करणारा त्यालाही बातमी लवकर कळायला पाहिजे. म्हणून घाई गडबडीनं आपलं पोरगं काकला मारलं आणि ती गुरवाला बातमी सांगायला गेली. कारण नेमका गुरव ह्याच वेळेला सकाळी रानात जशी माणसं गुरं राखायला जातात तसं आपलं घोडं घेऊन रानात गेला होता. झालं सकाळी शाळेला पोरं म्हणून आली, पाटी दप्तरं हलवत हलवत लहान पोरं आपली. कारण ती तिन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी होती. तिन्ही जागा एका ठिकाणी होत्या. देऊळ एका ठिकाणी, शाळा एका ठिकाणी आणि त्याच्या पुढं चावडी वगैरे अशी. ही पोरं लहान लहान आली आणि त्यांनी बघितलं तर शाळेला अजून एवढं मोठं कुलूप होतं. शाळा उघडलीच नव्हती, कारण मास्तरांचा चहा व्हायचा होता. त्यांच्या जानवेला किल्ली असायची. त्यामुळं पायरीवर पोरं आपले तारीवर चिमण्या बसतात तशी दाटीवाटीनं बसवून राहायची. लहान लहान पोरं एवढी एवढी, कोणाचे डोळे धुतलेत, कोणाचे नाही, नाकं सुरू करतात पोरं तसं. लहान पोरगं त्यातलं एक होतं, त्यानं अजून जन्मात कधी वानर बघितलाच नव्हता. समोर बघितल्यानंतर नव्या प्रकाशात सूर्याचा तो भला मोठा वानर त्याला दिसला आणि तो एकदम म्हणाला, ए लेगानू ते काय बसले समोर बघा रे म्हणला. जरा कळती पोरं होती ती म्हणली, लगा ते म्हणले माकाड आहे, माकाड म्हणले. मी पोरगं म्हणलं नाही लगा, माकडा तोंड तांबडा असते, काळ्या तोंडाचा वांड्यार आहे म्हणले. वांड्यार वांड्यार म्हणल्याबरोबर एक नकट्या नाकाचं पोरगं होतं, ते खाली उतरलं आणि नाक घासत त्याच्या पुढं म्हणलं, अरे वांड्यार वांड्यार होप तुझ्या शेंडीला शेरभर तूप. सगळी पोरं चेकाळली, वांड्यार वांड्यार होप तुझ्या शेंडीला शेरभर तूप करायला लागली. त्याबरोबर ती वानर चार पायावर असं उभा राहिलं ना करून पोरांना भीती दाखवायला लागलं. ती नकटं पोरगं फार गुलाम होतं. ती काय भीती होई, त्यानं जरा इकडं तिकडं बघितलं. असा एक दोंडा हळूच उचलून घेतला. एकदा वानराकडे बघितलं, एकदा दोंड्याकडे बघितलं. हळूच इकडल्या बाजूला दोंडा असा घासला, एकदा नेम घेतला, ज्या भिरकन दोंडा मारला ते बाक्कन वानराला लागल्यावर हातभर वानर उडालं. ची ची करत शेजारी एक पिंपळाचं झाड होतं, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसलं. त्याबरोबर पोरं सगळी तिकडं पळाली आणि वानर वानर होप तुझ्या शेंडीला शेरभर तूप म्हणत दोंडे लागले फेकायला. वानराला माहिती होतं फार उंच बसलेलो आहे आपण, आता इथपर्यंत काही पोरांचे दोंडे येत नाहीत. पण हे सगळं होईस तोपर्यंत गुरवाची बायको रानात पोचली होती आणि ती म्हणली, अहो काय इथं तुम्ही म्हणली गुरं चालवत बसला, गावामध्ये केवढी मोठी घटना घडली म्हणली. काय ग, प्रत्यक्ष हनुमान आलाय म्हणली गावामध्ये. हो हा ना म्हणली, वानराच्या रूपानं आलाय म्हणली. आणि बरोबर देवळामध्ये आला, देवळाच्या आत शिरला, गाभाऱ्यात देवाच्या मूर्तीला म्हणली असा धरलं, एकदा ही छाती लावली, ही छाती लावली, भेटला ना म्हणली. आणि वर जाऊन बसलाय शिखरावर म्हणली, शेपूट हलवत असा. अगं म्हणला, मग पहिल्यांदा मी बघितलं पाहिजे त्याच्याकडं, तू जरा गुराकडं बघ म्हणला, मी जातो. धावत पळत येऊन बघतो, 10 घरची 10 पोरं जमलेली आहेत, वानराला दोंड मारतायत. म्हणल्यावर एका पोराला धरला, 2 मुसकाडी दिलेल्या का म्हणला, कुठं पाप फेडाल म्हणला, कधी नव्हती गावाला म्हणला आपल्या आला हनुमान आणि त्याला दोंड मारताय म्हणला, होता घरी का देऊ टोलं ठेवून काय का. त्याबरोबर पोरं सगळी आपली गुरुवाला शिव्या घालाय तिकडं पण. मग गुरव घरामध्ये गेला. बायकोनं भाकरी केलेली होती, त्यातली अर्धी भाकरी मोडून घेतली, येऊन उभा राहायला खाली. म्हणला, देवा
आम्ही तुमचं गुरव आहे म्हणला, तुमची आमची काही ओळख नाही खरं, पण गुरवाचा निवद पहिल्यांदा घ्यावा लागतो म्हणला असं आहे. आणि या खाली म्हणला आता ही घ्या माझ्या हातचं म्हणजे झालं. तर देवानं सणसणीत दोंडा खाल्लेला होता. तेव्हा भाकरी खाणे त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यानं खाली बघितलंही नाही, ते आपल्या इकडे इकडे खाजवत असं बसलेलं होतं. गुरवांना नानापरीनं विनंती केली, अहो देवा असं करू नका हो म्हणला, खाली या. गावातली लोक म्हणतील का कशाचा गुरव, तू 10 वर्षी गुरवकी करतोयस आणि देव गावात आला आणि ये म्हणलं तर देवानं तुला हिंग लावून सुद्धा पुसलं नाही, असं देवा म्हणतील हो. नका नका म्हणलं, असं करू नका, खाली या म्हणलं. आत्तापर्यंत गावातली सगळी गोळा झाली होती माणसं, रानामाळात जाणारी, ती एकमेकांना म्हणायला लागली येणार नाही म्हणली बहुतेक. का अहो ही गुरव असं तोंडावरनं गरीब दिसते पण फाजील मनुष्य आहे. देवाच्या देवळात दिवा लावा म्हणून लोक गोड तेल ह्याला घालत असतात, त्याच्यात भजी तळून खातोय म्हणजे. देवा अंधारातून भजी ह्याच्यात तोंडात असा प्रकार आहे म्हणले. सगळं देवाला डोळे असतात म्हणले, येणार नाही म्हणजे अजिबात खाली. गुरुवान नानापरीनं हाका मारल्या, देवा असं करू नका हो, या म्हणला, खाली या, थोडं माझ्या हातचं काहीतरी घ्या म्हणलं. काही नाही, अजिबात नाही. मग एक आबा नाना नावाचे गावातले वृद्धग्रस्त चालले होते आपले रानामध्ये, त्यांनी ते सगळं मागं उभं राहून ऐकलं. हे चांगले भाविक ग्रस्त होते, आपले भजन पूजन करणारे, बुक्का लावणारे, गळ्यामध्ये माळा बिळा घालणारे. ती म्हणले, हे लेगा गुरुवा म्हणले, आज वार कोणचा रे? वार नाना आज सणवार आहे म्हणले. आले का सणवार, आज निम्या गावाचा आज म्हणले उपास असतोय, तू देवाला भाकरी दाखवतो म्हणतो खाली या. कसं काय येणार लगा, गाडवा काहीतरी फराळाचा आण म्हणले. त्याबरोबर पुन्हा धावत पळत गेलं, घरामध्ये शेंगदाणे आणली चोळून अशी. देवा म्हणला, लय पाठच्याला उठून रानात गेलो, आज वार कोणचा आणि काय देण्यातच नाही म्हणला गडबडीत माझ्या, आणि आता शेंगदाणा आणलेला आहे, ही तरी घ्या म्हणला तुम्ही. देव काय खाली आलाच नाही. मग नाना म्हणला, नाना माझ्या पाप्याचा हातचं काय फराळ घेणं ह्याला पसंत दिसत नाही म्हणले देवाला, तुम्ही पुढं होऊन द्या म्हणले. नानानं काय मोठा सत्कार झाल्यासारखं वाटलं. घेतली शेंगदाणे हातामध्ये, खाली आले म्हणले, अहो हनुमंता अंजनी सुता या खाली म्हणले. लय पोथ्या पुराणातनं तुमचं नाव ऐकलंय म्हणले, आम्ही सगळे कथा पुराणं ऐकतोय म्हणले, लय कीर्ती तुमची आहे, गावाला कधी नव्हत तुम्ही आला, नगरीची इच्छा आहे म्हणली, तुम्ही खाली येऊन काहीतरी घ्यावं, या खाली 4 दाणं घ्या म्हणले. तर आजूबाजू सगळे लोक आहेत म्हणले, घेणार बहुतेक म्हणले. कसं काय, वडील मनुष्य आहे म्हणले. वडील मग लहान धाकटं केलेलं असते कशाला म्हणजे, वडील माणसाचं ऐकावं लागतं. बहुतेक येणार आणि घेणार म्हणलं. 4 जणांचं एक फाजीचं टोळकं तिकडे उभं राहिलं होतं. ती म्हणले, आमचं मत आम्ही राखून ठेवतो म्हणले, आत्ताच काय येईल न येईल असं काय आम्ही बोलत नाही म्हणले, येऊ द्या मग बघू काय म्हणायचं काय नाही. नानाने नानापरीने विनंती केली, यावं देवा करून. त्याबरोबर हळूहळू देव खाली उतरायला लागला. लोक म्हणले, बघा म्हणलं नव्हतं की येणार म्हणले, मोठ्या माणसाचा मान ठेवावाच लागतो म्हणले. ते आलं वानर उतरून 2 असे फांद्या झाले होते, त्याच्या दुबळक्यामध्ये बसलं एकदा, शेपूट बिपूट सोडून. एकदा त्यानं इकडं संबंध ऑडियन्सकडे बघून घेतलं, कोण आले काय नाही वगैरे सगळं बसून घेतलं, बघून घेतलं. मग नाना म्हणले, घ्यावं आता हनुमान काय म्हणले, घ्या. जरा पुढे झाले या वंजळ करून. त्याबरोबर हिनं हात धरला आपल्या काळ्या बोटाने असा नानांचा. घ्या म्हणले, आता काय हनुमान करताय. ह्याचा माणसावर विश्वास अजिबात राहिला नव्हता. जे दोंडा खाल्लेला होता ना, त्यानं धरला तो हात असा हातात आणि कचकन चावा काढल्यावर काय ग मला माकडं चावलं म्हणलं. मग माकडं बरं का, मग हनुमंता अंजनी सुता काही नाही. त्याबरोबर ती टोळकं म्हणलं, बघा म्हणली असं असतं म्हणली, नाना आज गळ्यात माळा घालतात पण तरुणपणी काय भानगडी केली. आम्हाला माहीतच होतं म्हणले, मग आम्ही आज म्हणून बोललो नाही पहिल्यांदा म्हणले. लोक म्हणले, आला का ते खरं आहे, पण ती चावलं म्हातारं तरमाळा लागले, त्याच्या पोराला जाऊन कोणीतरी सांगा, ते काय कुत्रं चावल्यावर काय 14 ह्याला काय 28 इंजेक्शन घ्यावं लागतात का काय बघा जाऊन. मग कोणीतरी जाऊन त्या पोराला सांगितलं, येईल का म्हणले, तुझ्या बापाला म्हणले वानेर चावला आणि त्याला उचलून आण जा म्हणले.
ती धावत पळत पोरगं आलं, चांगलं पैलवान पोरगं होतं, तालमीत जाणारं. बापाला खांद्यावर घेतलं आणि घराकडून निघून गेलं. गुरुवाच्या मनातली गोष्ट काय जाय ना की आपल्या दारात येऊन देवानं काय घेतलं नाही हे काय बरोबर झालेलं नाही. लहान मुलगी होती 7-8 वर्षे, तिच्या हातामध्ये शेंगदाणे दिले, तिला आणून खाली उभी केली. म्हणली देवा हे लहान धाकटं लेकरू आहे म्हणला, ह्याच्या हातनं अजून काही सुद्धा घडलेलं नाही म्हणला, ह्याच्या हात तरी घ्या म्हणला तुम्ही. लोक म्हणली घेईल बहुतेक असं दिसते म्हणले. का? लहान बाळ आहे म्हणले, हां निष्पाप असते म्हणले, ती घेणार म्हणले, बहुतेक घेणार. त्यावर वांद्रे यायला लागलं खाली हळूहळू. घेणार म्हणलं नव्हतं म्हणले आम्ही घेणार. ते आलं पुन्हा तिथं बसलं दुबळके, जरा इकडं तिकडं बघितलं, ह्याच्या मनात काय आहे काय नाही कळते न कळते, एवढ्यापर्यंत दानकन खाली उडी टाकली आणि त्या पुरीच्या पायाला चावून पळाल. त्याबरोबर छाती दडपत गुरवीनं आली म्हणली अगं बाया म्हणली माझी पोरगी आधीच अशी, एक डोळा इकडं एक डोळा तिकडं, आणि त्यात अजून पायानं ही लंगडी झाल्यावर हिला दालला कुठला मिळायचा आणि काय रे देवा म्हणली. त्याबरोबर बाकीची लोक म्हणली बघा ही असं असते म्हणली, आई बापानी पाप केली म्हणजे पोरासने अशी फळत असते. एवढं सगळं झालं आणि मग ते कोणी शेंगदाणे द्यायला देवाला तयारच होईना. एकमेकाला धक्का मारून लोक सांगायला लागले हो तुम्ही हो की पुढं. म्हणली द्या. नाही रे बाबा म्हणले आपण नाही देणार. का? अहो काय आपल्या हातनं घडलंय न घडलंय काय ध्यानात माणसाची असते का म्हणून. खाली खूप गलगा जेव्हा झाला तेव्हा ती वानर तिथनं टाण टाण उड्या मारत गावाच्या बाहेर गेलं. एक गरीब बिचारा लोहार परगावचा येऊन तिथं राहिला होता, स्थायिक झालेला होता, आणि गावची सगळी आपली बलुत्याची कामं करायचा. कोणाची गाडी मोडली दुरुस्त करणं, कोणाची मोठ दुरुस्त करणं, अशी खाली बघून त्याचं ठोकाठोक काम आपलं सगळं चाललेलं होतं. त्याच्या झोपड्यासमोर लहानसं असं जांभळीचं झाड होतं डेरेदार. त्याच्यात धनकन आवाज झाल्यावर यानं वर बघितलं, डाळे बिळे हल्ले, बघतोय तो शिपूट खाली लोंबते आणि वरून वानर येऊन बसलाय. अरे अरे म्हणला किती वर्षांनी आपल्या गावामध्ये प्रत्यक्ष हनुमान आला म्हणला. हातातलं काम सगळं सोडलं आणि घरात गेला आणि बायकोला म्हणला अगं एक बागे एक मुठभर शेंगा दे ग. बायको म्हणली काय तुमचं लहान पोरासारखं असतं म्हणली, हातातलं काम सोडायचं मला शेंगा दे मला गुळ दे, सारखं तोंड चालवावं लागतंय म्हणली तुम्हाला. अगं मला नाही म्हणलं ती वाणीर आलाय बाहेर त्याला द्यायला पाहिजे. हां न्या जावं म्हणले, कोणाचं तरी नाव सांगून नेता मला माहीत आहे. मग ह्यानंच आपल्या हातानं ते शेंगा बिंगा घेतल्या, धोत्राच्या त्या खोच्यात घेतल्या आणि पुढं आला आणि म्हणला देवा लय वर्षांनी गावात आला म्हणला तुम्ही, शेंगा वाळून खड झालेल्या आहेत या खाली म्हणला घ्या शेंगा. ती वानर पुन्हा खाली आलं, लवाराच्या पायाला चावून पळालं. त्याचं टाळकंच फिरलेलं होतं, ती दोंडासारखा दुखत होता खाल्लेला. माणूस म्हणलं की त्याला चिड यायची आणि कुठं चावून असं वाटायचं. दुपारी 12-1 वाजतोपर्यंत त्यानं गावातल्या 10-12 माणसाला फोडून काढलं. त्याबरोबर हलकल्लोळ झाला सगळ्या गावामध्ये. त्या पोराला एका जणानं धावत पळत सांगितलं जाऊन येईल का म्हणली तुझ्याच बापाला चावलं असं नाही. मग लय जा नाही बापाला चावले असं. हां ना म्हण. मग म्हणला कोणीतरी आता आमच्या म्हाताऱ्याजवळ बसा, मी जरा देवाकडे बघतोच म्हणलं. लय डाळ नाचली देवानं म्हण. चांगलं तरुण पोरगं ते पहिलवान, दंडबिंड तयार, त्याची गळ्यामध्ये असं काळा गांडाबिंडा बांधलेलं, 2 दोंड्या हातात घेतले आणि एखादा भक्त जसा हुडकत जातो ना कुठाही देव कडत, तसं हुडकत गेल. ते लांब असं झाडामध्ये वानर बसलं होतं, उंच झाडावर पाठमोरं होतं. त्यानं हाक मारली. म्हणला देवा म्हणल्यावर त्यानं ती काळं तोंड असं करून बघितलं होतं. म्हणला तुम्ही लय डाळ रासली म्हणला राव, सांभाळा बरं का आता म्हणलं. जे दोंडा भेंग करून फेकला का नाही, वानर तयार होता होता ना असं करून दोंडा चुकवला ते बरोबर. त्याबरोबर यानं दुसरा दोंडा मारला, ते असं करून चुकवला आहे. खाली आलं पोराला हा करून शेंडा असा शेपटाचा उगारून त्याला भीती दाखवायला लागली. ती पोरगं काय भीती तरुण दांडगं पोरगं होतं ते. त्यानं पुन्हा 2 दोंडे उचलले. त्याबरोबर वानराला वाटलं की आता काही ही पोरगं आपल्याला ठेवत नाही मग लागलं पळायला. त्याच्या मागं पोरगा काळासारखा धोंड घेऊन हातात लागलेला. 2-4 गल्लीतनं ती सगळी ताणपट्टा निघाल्याबरोबर पोराने दारातनी उभं राहून बघितलं. लगा म्हणली नानाचं पोरगा आज वाणीला हंती वाटतं म्हणली. ए चला म्हणले लय वर्षात आपल्याला काय हाणायला गावलं नाही म्हणलं, हाणूया म्हणली, ह्याला काही ठेवायचं नाही म्हणले आज.
पोरांनी दांडकी हातात घेतली, दोंडे हातात घेतली, लागली त्या वानराच्या पाठीमाग. मग वानर ह्या शेतातनं त्या रानात त्या मळ्यातनं ह्या असं करत करत सारखं सबंध गावभर त्यानं वेढा काढला. दोंडे चुकवून चुकून किती जणांची चुकवणार. कुणाचा आव लागा मी दोंडाला लागला, कोणाला तो ते बादकन खाली पडलं. पडल्याबरोबर पोरं म्हणली आता मधी घ्या रे, मधी घ्या म्हणली, सोडू नका. त्याबरोबर गोराडा घातला पोरांनी सगळा. ती वानर मध्ये आलेलं ती लागला हातवारे करायला, असं असं इकडे तिकडं बघायला. तर त्याच्यामध्ये एक वाण्याचं सदा नावाचं गरीब पोरग होतं, दयाळू. ती म्हणले लेकांनो नका मारू रे म्हणला, ते हात जोडते मला मारू नका म्हणते म्हणलं. लेका तोंडानं बोलत नसलं काय, डोळ्यात दिसते रे लेकांना, नका म्हण. नानाच्या पोराला राग भयंकर अनवार झालेला होता, कारण त्याच्या म्हाताऱ्याला चावलं होतं का नाही. ती पुढे झालं ना, हातात काठी एवढी घेऊन झेप फिरवून धोपाटी घातली. ते धब्बकानं ती वानर खाली पडले. खाली पडलं, हातपाय झाडले, जरा नाका तोंडातनं बुडबुडे आले आणि गप झालं वानर. पोरं हळूहळू पुढे आली, जरा नाकाला हात लावून बघितला. म्हणली आईला तू नानाच्या पोटी जन्माला आला का राकेशाच्या पोटी जन्माला आला रे. लगा एवढा मोठा वानर एका धबक्यासरशी तू निजीवला म्हणले. मेलं काय रे म्हणला, हे मला मारायचं नव्हतं, मला शिक्षा करायची होती म्हणला. त्याला नुसतं कशाला का शिक्षा म्हणली, तुझं दंड बघितलंस का, ह्यानं शिक्षा होती काय म्हणला. मेलं का म्हणले. काल परवा तुम्ही हनुमान जयंती साजरी केली ना, आज हनुमान मारला लेकानं म्हणले. खरं आहे का म्हणले, पाप लागतं लेकानं म्हणले. बरोबर नाही म्हणले. ए लेकानं चुकून मारलाय का नाही म्हणला, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, मारावं म्हणून मारलाय का म्हणले. मग बरं आता मारलाय खरं, पण ह्याचं दहन माणसासारखं करूया म्हणले आपण. चांगली कल्पना काढली म्हणली. जेव्हा गावामध्ये म्हणले भजनी मंडळ आणा, गाडी आणा, एखादी बुक्का गुलाल उधळायला फुलं बिलं घेऊन या, मिरवणूक काढू झोकाताशी आणि मग दहन करूया म्हणले. पोरच ती सगळ्यांना उत्साह आला. गेली गावामध्ये, मग भजनी मंडळ आणलं, टाळ आणला, मृदंग आणला, फुलं आणली, गुलाल आणला उधळायला, निघाली मिरवणूक. धन्य अंजनीचा सुत ज्याचे नाव हनुमंत, जनी सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली, असं म्हणतात. मग मृदंग वाजतोय, टाळ वाजतोय, निघाली आपली मिरवणूक. थोडी पुढे गेल्यानंतर एक पोरग म्हणला आईला घोषणा द्या की रे म्हणला. का मिरवणूक चालली आणि घोषणा नाही म्हणजे काय बरं वाटते का म्हणलं. मग पोरग म्हणलं बजरंग बली की जय, हजराम हनुमान मारुती की जय, बजरंग बली की जय. एक पोरग मधीच म्हणलं महात्मा गांधी की. हे लगानो ह्याच्यात राजकारण आणणं का म्हणले. हां गोष्ट कोणची चालली आणि तुम्ही घोषणा काय देताय म्हणली. गप झाली पोर. मग मिरवणूक आली, त्या मारुतीच्या देवळासमोर पोरांनी पायातली पायतानं काढली. म्हणले देवा चुकून मारलाय म्हणले. आम्ही बघितलं ना, तुझ्या नावानंच मेहनत करतोय म्हणली हो, पण त्यानं चुकून मारलाय म्हणले. आम्ही बघितलेलं आहे म्हणजे खोटं कशा बोलायचं म्हणून. एक पोर आम्हाला माफी करा म्हणले. सगळ्यांनी रामराम केला आणि तिथं नेऊन मग ओढ्याला नीट दहन बिन त्याचं केलं. सगळं झाल्यानंतर पोरं म्हणली छान झाला नाही रे कार्यक्रम म्हणली. रंगला म्हणली, चांगला रंगला. घरोघर पोरं निघून गेली. बरं नानांच्या उजव्या हाताला जखम झालेली होती, ती भरून यायला उशीर लागला. त्यांच्या मनामध्ये सारखी रुखरुख राहिली आहे. म्हणले काय आपल्या उजव्या हाताला चावला आहे, चूक काहीच नाही म्हणले. का तर करूनही गोष्टी या हाताने घडलेल्याच आहेत म्हणले. मग ही मनातली रुखरुख जाण्यासाठी काय करावं, तर 1000-1500 रुपये खर्च करून आपलं जिथं ती पहिल्यांदा वानर दिसलं होतं तिथे एक दिवळी बांधली, कट्टा बांधला, गावच्या गवंड्याकडनंच मूर्ती घडवून घेऊन तिथं बसवली, प्राणप्रतिष्ठा केली भटाकडनं त्याची. आणि रोज सकाळी उठून आपली पूजा अर्चा करायला लागली आंघोळ करून. मग हळूहळू गावामध्ये बोलवा झाली. म्हणली ती नानाचा हनुमान आहे नव्ह का, कडक देवस्थान आहे म्हणले, पावतोय म्हणले. आपल्या गावातलाही पावत होता, तसं काय उगीच म्हणण्याचा अर्थ नाही, पण ही कायम पावतोय म्हणले. आणि अशा रीतीने गावामध्ये एका नव्या देवस्थानाचा जन्म झाला.